आकाशातून सुरू असलेल्या लढाईत इराणवर मात करता येणार नाही आणि इराण आपल्या अटी मान्य करून शरणागती पत्करण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यावर ट्रम्प यांच्या पुढे स्वतः युद्ध समाप्तीची घोषणा करणे किंवा थेट इराणच्या भूमीत घुसून इराणचा ताबा घेणे हे दोनच पर्याय शिल्लक उरले आहेत। ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली तरी इराण आपले हल्ले थांबवणार नाही। इराण आता सूड ना सूड घेण्याच्या भावनेने पेटलाय। त्यामुळेच ट्रम्प आता इराणच्या भूमीवर आपले लष्कर उतरवण्याचा विचार करतायत। इराणवर मोठ्या जमिनी हल्ल्याची अमेरिका गुपचूपपणे तयारी करत असल्याचा आरोप इराणी संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी केलाय आणि त्यात तथ्य देखील आहे। अमेरिकेने सौदीमध्ये आपले सैनिक उतरवले आहेत, परंतु ही हातघाईची लढाई अमेरिकेला जड जाऊ शकते। इराणकडे मोठ्या प्रमाणात खडे लष्कर आहे आणि तिथल्या भौगोलिक स्थितीचा त्यांना लाभ होणार आहे। त्यामुळे अमेरिकेचे सैन्य इराणमध्ये घुसले तरी लढाई अतिशय निकराची होणार आहे। इराणने तर स्पष्ट इशाराच दिलाय की अमेरिकेचे सैन्य इराणच्या भूमीवर आले तर इथून ते शवपेट्यांमध्येच परत जातील। ट्रम्प यांनी या कारवाईला संमती दिली आणि खरोखरच जमिनीवरचे युद्ध सुरू झाले तर अमेरिकेची सैन्य हानी निश्चित आहे। अमेरिकन सैनिकांच्या शवपेट्या जेव्हा अमेरिकेत जातील तेव्हा आधीपासूनच या युद्धाला विरोध करणाऱ्या अमेरिकन जनतेच्या भावना अतिशय तीव्रपणे प्रकट होण्याची शक्यता आहे। कदाचित इराणमधील सत्ता पालटाचे स्वप्न पाहणाऱ्या ट्रम्प यांनाच सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे युद्ध सुरू झाले तेव्हा इराणी नेत्यांनी असे म्हटले होते की युद्ध अमेरिकेने सुरू केले असले तरी ते कधी संपवायचे ते इराण ठरवेल। इराणी नेत्यांचा तो आत्मविश्वास कदाचित सत्यात उतरण्याची दाट शक्यता आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।